आत्मा आणि परमात्मा यांच्या कनेक्शन मध्ये ही इंद्रिय असतात आणि हे मन असतं, त्याच्यात बुद्धी पण असते. याला म्हणतात अंतःकरण चतुष्टय. परमात्म्याचा आत्म्याशी असलेला संवाद अधिक चांगला सुस्थापित होण्यासाठी, त्याच्या रेंज मध्ये राहण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. नमस्कार. असे कोणते 3 नियम पाळावेत की जे जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, असा जर प्रश्न विचारलात तर फक्त 3च उत्तरं देता येतील. चौथं उत्तर शक्यच नाही. त्यातला पहिला नियम किंवा पहिलं उत्तर जे आहे हे आहे आहार. उत्तम आहार घ्यायचा, छान जेवायचं. सगळी दुनियादारी जी चालली आहे सकाळपासून रात्रीपर्यंतचे जी जग पैसे मिळवतोय, कशासाठी? 4 घास सुखाने खाता यावेत यासाठी. खावं, भरपूर खावं आणि खाल्लेलं पचवावं, आणि पचवण्यासाठी थोडासा व्यायाम करावा. नुसतंच खात राहिला तर त्रास होणार आहे. खाणं, पिणं, फिरणं, हिंडणं, लोळणं हे सगळं यालाच जर जीवन ऐसे ना. म्हणजे पहिला नियम भरपूर खायचं. दुसरा नियम प्राणायाम, श्वासावर लक्ष ठेवा, श्वासाला नियंत्रित ठेवा. एकदा जर श्वासाला नियंत्रित ठेवलं तर तुम्हाला मनावर नियंत्रण आणता येतं, आणि मनावर नियंत्रण आणलं की सगळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय तुमच्या हातामध्ये आली. म्हणजेच आहाराचा संबंध येतो हा शरीराशी, शरीराला सुदृढ करण्यासाठी, शरीराची शक्ती वाढण्यासाठी, शरीरातल्या अवयवांची ताकद वाढण्यासाठी उपयोगी होतोय. केसाच्या टोकापासून नखाच्या शेवटच्या टोकापर्यंत, टॉप टू बॉटम पूर्ण शरीराचा विचार केला. बाह्य शरीर आहे, आतलं शरीर आहे, आतले अवयव आहेत, ह्या सगळ्यांचा पोषण जे आहे, ह्या सगळ्यांचं पोषण हे आहारातनंच होत असतं. आता आहार कसा घ्यावा, कसा काय घ्यावा, ह्याचे व्हिडिओ आपण यापूर्वी केलेले आहेत, ते एकदा पुन्हा बघावेत. दुसरा जो सांगितला नियम हा मनासाठी सांगितलाय. श्वासाला जोडून घ्यायचं, मनाला श्वासाशी जोडून घ्यायचं. यालाच योग असं म्हणतात. आयुर्वेद आणि योग ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणतात. ते यासाठीच म्हणतात की हा जो योग आहे, मन आणि शरीर एकाच वेळेला चालवायचं. म्हणजे काय करायचं तर तुम्ही जेवत असताना लक्ष जेवणात ठेवायचं, टीव्ही बघताना त्या टीव्हीचा आनंद घ्यायचा, जेवण बनवत असताना त्या जेवण बनवण्याकडेच लक्ष ठेवायचं. मग ते जेवण बनवताना उगाच नवऱ्याला शिव्या घालायच्या, जेवण बनवताना उगाच मुलांवर ओरडायचं, अभ्यास घेतल्याचं नाटक करायचं, असलं काही करायचं नाही. जेवण करताना फक्त जेवण बनवायचं, कपड्याला इस्त्री करताना फक्त कपड्यांचा इस्त्री करायची, नाहीतर काय जळणार ते कपडे. लक्ष तुम्ही ज्या गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेट करताय तिथेच ठेवा, तिथे एकरूप व्हा, तर त्यातला आनंद सगळा तुम्हाला घेता येईल. आणि हे सगळं करतोय ना, हे आनंदासाठी करायचं असतं. हा, उगाच ती एकादशी आली, अरे बापरे आज एकादशी आहे, आता काय करायचं, आज काहीच खाता येणार नाही, वास तर बाजूबाजूने खूप चांगले येत आहेत, असं म्हणून एकादशीचं पुण्य कसं मिळेल सांगा मला. एकादशी दुप्पट खाशी हे तंत्र फक्त भारतामध्येच, अर्थात एकादशी फक्त भारतातच पाळली जाते. त्याच्यामागचं लॉजिक वेगळं होतं. एकादशी म्हणजे संयम आणणं, मनावर संयम आणणं, आहारातला संयम, आहारातला बदल म्हणजे एकादशी. सध्या असं झालेलं आहे, एकादशीला ते उपवासाचे पदार्थांमध्ये सुद्धा बटाटेवडे असतात, आणि डोसा पण असतो, आणि समोसे पण उपवासाचे असतात. या एकादशीला काही अर्थ राहणार नाहीये. जेवलो तरीही चालेल, नाही जेवलो तरी उपवास आहे ना, अरे वा आज एकादशी आहे, बरं झालं आज काहीच खायचं नाहीये, स्वयंपाकघरातला आज माझा वेळ वाचला, त्याचं कुठेतरी मी वाचनासाठी मदत करेन, किंवा मला अपग्रेड करण्यासाठी, माझी साधना वाढवण्यासाठी मी स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवेन. हा मनावरचा संयम आहे. आणि हा श्वासाशी जोडून द्यायचा. साधा व्यायाम प्रकार आहे, काही करायला नको. एका नाकपुडीने श्वास घ्या, डाव्या नाकपुडीने. काही जण म्हणतात हे असं फासफूस करून काय मिळणार आहे. जगातले दुसरे कुठचे प्राणी श्वासोच्छवास करताना असं बघितलंय का, प्राणायाम करताना बघितलंय का? कावळ्याला, चिमणीला, वाघासिंहाला. अरे हो, पण ते त्याच पद्धतीने त्यांचं जीवन वेगळं आहे, त्यांचे नियम आणि माणसाचे नियम याच्यात थोडा फरक आहे. तर माणसाला जो नियम सांगितलाय तो त्या श्वासावर त्याला लक्षच देता येत नाही, कारण तो काम या पुरुषार्थाच्या मागे आणि अर्थ या पुरुषार्थाच्या मागे एवढा धावतो की त्याला या श्वासाकडे कसं लक्ष द्यायचं हे कळतच नाहीये. कुत्र्याला तुम्ही श्वास घेताना बघितलंय कधी? तो जेव्हा जोरात धावतो तेव्हा तो जीभ बाहेर काढतो, असं त्याचं श्वसन सुरू असतं. म्हणजे हा एका प्रकारचा प्राणायामच नाही का? आपण जो उज्जयी श्वास भरतो तो अशाच प्रकारे असतो.
जीभ बाहेर काढून भरणं, आवाज करत भरणं, शरीराला उष्ण करणं, शरीराला थंड करणं, जाणीवपूर्वक श्वास भरणं, इडा पिंगला यांचा विचार करून श्वास भरणं. म्हणजे हा श्वास जो आहे हा मनावर काम करत असतो. आणि तिसरं आहे हे नामस्मरण. पहिलं आहे आहार, दुसरं आहे श्वासोच्छवास म्हणजे प्राणायाम, आणि तिसरं आहे नामस्मरण. या शरीराचा एक कर्ता आहे ज्याला आत्मा असं म्हणतात, आणि तो आतून जे शरीर चालवतोय त्याचं डायरेक्ट कनेक्शन त्या परमात्म्याशी असतं. आत्मा आणि परमात्मा यांच्या कनेक्शन मध्येही इंद्रिय असतात आणि हे मन असतं, त्याच्यात बुद्धी पण असते. याला म्हणतात अंतःकरण चतुष्टय. परमात्म्याचा आत्म्याशी असलेला संवाद अधिक चांगला सुस्थापित होण्यासाठी, त्याच्या रेंजमध्ये राहण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. जर तुम्ही त्याच्या रेंजमध्येच जर आला नाही तर तो परमात्मा या आत्म्याला काय सांगतोय की या शरीराने आता कुठे फिरायचं, काय खायचं, कसं झोपायचं, कसा विचार करायचा, माझ्याकडनं ज्या कृती घडतात ते घडवणारा जो आहे तो आत्मा, आणि त्याचं परमात्म्याशी कनेक्शन चांगलं होण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. म्हणजे जसा एखादा प्लग मध्ये तुम्ही पिन टाकता आणि पिन जर सैल असेल तर ते पुढचं जे इन्स्ट्रुमेंट असेल, मग ते मिक्सर असू देत, नाहीतर तो लॅपटॉप असू देत, नाहीतर तो मोबाईल असू देत, त्याला त्या चार्जिंग नीट होणार नाहीये. संवाद चांगला पाहिजे, सुसंवाद चांगला पाहिजे, घट्ट जोडलं गेलं पाहिजे. आणि यासाठी हे घट्ट जोडलं जाणं म्हणजेच नामस्मरण. या सगळ्या इंद्रियांचा एका विशिष्ट संस्थेशी म्हणजे परमात्म्याशी जो संयोग आहे हा नामस्मरणाने जोडला जातो. मनापासून नामस्मरण करायचं, मनातनं नामस्मरण करायचं, आणि उठता बसता खाता पिता मुखी नाम असावे. आज आता माझा सकाळी 9 माळा जप झालाय, आता देवाला नाही आठवलं तरी चालेल असं म्हणून ते नामस्मरण नाही होत पूर्ण. नामस्मरण जे करायचं असेल ते अखंड नामस्मरण पाहिजे. एकदा सुरू केलं ना, आणि साधा सोपा प्रयोग सांगतो मी. आता समजा चष्मा लावला, म्हणा ना श्रीराम समर्थ. चष्मा काढला, श्रीराम समर्थ. मोबाईल हातात घेतला, श्री गुरुदेव दत्त. मोबाईल खाली ठेवला, श्री गुरुदेव दत्त. खिशातनं रुमाल काढलात, म्हणा श्री गुरुदेव दत्त. खाली ठेवलात, श्री गुरुदेव दत्त. तुमच्या आवडीच्या देवाचं नाव घ्या. नामस्मरण करायचं असलं तर कुलदेवीचं करावं असं अध्यात्मशास्त्र सांगतं. कुलदेवीचंच का? त्याच्या मागे विज्ञान आहे. मग ही कुलदेवी ही या जन्मामध्ये तुमच्या या जगण्यामधले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी ही कुलदेवीची नियुक्ती असते, आणि पूर्वजन्मीचे दोष असतात ते घालवण्यासाठी दत्त महाराजांची योजना असते. अर्थात या सगळ्या देवतांना आपण सगुण रूपात बघून घ्यायचं नाहीये, जाणून घ्यायचंय. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा असा शब्द वापरलाय. जाणून घ्यायचंय, इथून जाणून घ्यायचंय. आणि जाणलंच ना तर तुमच्या शरीरामधलाच त्रिगुणात्मक दत्त तुमच्या लक्षात आला पाहिजे. सत्व रज आणि तम तुमच्या शरीरातले जे कमी जास्त झालेत त्याला बॅलन्स करण्यासाठी आतल्या त्रिगुणात्मक त्रयमूर्तीला तुम्हाला शरण जायचं आहे. आणि हे एकदा जर तुम्हाला त्यातला आनंद कळला ना, मग तुम्हाला देवळात जाण्याची गरज नाहीये, हातात माळ घेण्याची पण गरजच नाहीये. फक्त नमस्कार केलात, सगळीकडे अहम ब्रह्मास्मी, जे बाहेर आहे तेच माझ्यामध्ये आहे असा भाव जेव्हा तुमच्या मनात निर्माण करता आणि तुम्ही जेव्हा कृती करता तेव्हा ती ईश्वरार्पण होत असते. श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं, आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते ॲल्युमिनियम हिंडालियम यामुळे रोग वाढतायत हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.